लंच बॉक्समध्ये देण्यासाठी मी आज गरमागरम पालक पराठे केलेले. त्यातलाच एक गरमागरम पालक पराठा घेतला. त्यावरती थोडंसं बटर घातलं आणि छान त्याचा नाश्ता केला. आधी पोटोबा आणि नंतरनं विठोबा आपल्याकडे अशी म्हण आहे. कामाला लागण्याआधी पोटभर खायचं. 9 सगळी कामं आटपून मी रेडी होते आणि मग कामावरती जाते. 2 वाजता घरी आल्यानंतरनं खूप कडाक्याची भूक लागली होती, परंतु काही करण्याची इच्छा नव्हती म्हणून मी इथे मस्त अशी भेळ बनवायला घेतली. घरामध्ये चुरमुरे, शेव अशा पदार्थ आणून ठेवलेले असतात, जे अशा वेळी कामी येतात. मुलींचा हाफ डे असल्यामुळे त्यांचाही चिवचिवाट सुरू होता. छान आम्ही सुकी भेळ बनवलेली, त्याचा आनंद घेतला. ओली भेळ मुलींना फारशी आवडत नाही, त्यामुळे अशा प्रकारे मी सुकी भेळ केली. आता उद्याच्या तयारीला लागलेली आहे. उद्या फ्रूटमध्ये डाळिंब द्यायचे आणि म्हणून मी ते सोलायला घेतलं. आता ह्या साऱ्या गोष्टी करून ठेवल्या की सकाळी घाई होत नाही, त्यामुळे मी हे डाळिंब सोलून घेतलं आणि नंतरनं मुलींना घेऊन पुन्हा ग्राउंडवरती गेले. तिथे गेल्यानंतरनं बघितलं तर झाड खूप फुलांनी बहरलेलं आहे. पानं नाही आहेत, परंतु फुलांनी बहरलं आहे. स्प्रिंग सुरू झाला की असे सुंदर सुंदर फुलं पाहायला मिळतात. घरी आल्यानंतर उद्यासाठी मी थोडीशी ते खारी बनवलेली आहे. गेल्या आठवड्यात केली ती खारी, ती खूप छान क्रिस्पी झाली म्हणून पुन्हा आज खारी बनवली. तिला खूप छान असे पदर सुटलेले आहेत. अशा प्रकारे खारी घरच्या घरी बनवली की डब्यामध्ये स्टोअर करून ठेवली की कधी चहा पिऊ वाटला की एक खारी घेता येते.